नमस्कार. मी अविनाश मुळे. आपल्या अविनाश अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण महत्वाचा भाग बघणार आहोत. तो म्हणजे कोणता? तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या महत्वाच्या टिप्स. म्हणजेच काय विषय आहे हो आजचा? तर बघा, परीक्षेसाठी मुलं विद्यार्थी जे आहेत ते काय करतात? गोंधळून जातात. आता सध्याचा काळ त्यांचा असा आहे, तर खूप कष्टाचा काळ आहे. कारण का, त्यांना कोणी असू द्या, शेजारी पाजारी असू द्या, घरचे असू द्या, सगळेजण आपल्याला काय सांगतात? त्या विद्यार्थ्यांना असं गांगरून सोडल्यासारखे करतात, की बाबा सांगतात अभ्यास कर परीक्षा आली, अभ्यास कर परीक्षा आली. पण त्यासाठी ते महत्वाचं नाही. त्यांना काय सांगा की बाबा तुम्ही मुलांनी काय करायला पाहिजे, की शांत राहिलं पाहिजे. सध्याच्या काळामध्ये काय, परीक्षा असू द्या किंवा फायनल परीक्षा असू द्या, त्यावेळेस तुम्ही स्वतः शांत राहिलं पाहिजे. शांत राहून कोण कितीही सांगू द्या, पण आपल्या मनाचं आपल्याला जे माहिती आहे ना, ते आपण करू शकतो. आपण तेच करायचं जे आपल्या मनाला वाटतं ते. आता सध्याच्या काळामध्ये काय होतं तुम्हाला? तर परीक्षा आले, पेपर, ह्या विषयाचा अभ्यास करू की त्या विषयाचा अभ्यास करू, त्या अभ्यास किती अवघड जातात. बाबा तो विषय अवघड आहे, हा विषय अवघड आहे. तर ह्या गोष्टीला न घाबरता, न त्याच्याकडे लक्ष देता तुम्हाला काय करायचं आहे? तर जो विषय हाती घेतलेला आहे तो विषय कम्प्लीट करण्याचा प्रयत्न 100% करा. कारण का, बघा, मला तुमच्या दुसऱ्या विषयाकडे तुमचं लक्ष लागेल. तुम्ही फक्त स्वतःला मेंटल शांत करण्याचा प्रयत्न करा. कारण का, शांतीत बरचसं काही शक्य आहे. कारण शांतीत क्रांती करतो असं म्हणतात, आपण बघितलेलं आहे. छत्रपतींच्या काळामधला एक एक प्रसंग आहे, त्यासाठी तुम्हाला महत्वाचा वाटतं किंवा मला तुम्हाला सांगायचं वाटतं. कारण का, 10वीच्या विद्यार्थ्यांचं कसं असतं, गांगरून घेतं. पहिली परीक्षा आहे, बोर्ड परीक्षा आहे. ह्या बोर्डामध्ये चांगले मार्क पडले तर आपल्याला पुढे ऍडमिशन चांगल्या पद्धतीने मिळेल. मग त्याचा सतत विचार असतो, मग मार्क जर चांगलं नाही पडलं तर अवघड आहे, वाईट विचार करतो आपण. ह्या गोष्टी कधीच करायच्या नाहीये. आपण फक्त चांगला आणि पॉझिटिव्ह विचार करायचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. महत्वाचा विषय म्हणजे छत्रपतींच्या काळातली एक घटना आहे. छत्रपतींनी बघा, कोणतीही त्यांनी मोहीम आखताना, छत्रपती जेव्हा कोणतीही मोहीम आखायचे तर त्यावेळेस त्यांनी काय करायचे? विचार करायचे आणि शांत राहायचे. म्हणजेच काय झालं, तर ते काय करायचं? शांतीच्या काळामध्ये ते घाम गाळायचे, म्हणजे विचार करायचे, गनिमे कावा करण्याचा कसा करायचा, काय करायचं. जसं छत्रपतींनी आपल्याला जी शिकवण दिली ती शिकवण आपल्याला इथं वापरायची. आता त्यांच्या काळामध्ये ती लढाई म्हणजे काय होतं, ते त्यांना ते प्रत्यक्षात शारीरिक काम करावं लागायचं. आपल्याला पण शारीरिकच काम आहे, पण बुद्धिमत्तेचं जास्त काम आहे. छत्रपतींना तर बुद्धिमत्तेचं काम भरपूरच होतं. तसंच आपल्याला पण आता सध्या बुद्धिमत्तेचंच काम आहे. तर सध्या काय करायचं? आपल्याला जे काही लक्षात ठेवायचं असेल तर त्याच्यावर विचार विनिमय केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, आठवण केलं पाहिजे, की बाबा कोणता विषय मला कळत नाहीये, कोणता विषय अवघड जात आहे, तो का अवघड जात आहे. तर बघा, मग त्यावेळेस मी आता त्याला वेळ किती दिला पाहिजे, का दिला पाहिजे, ह्या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे काय, शांतीच्या काळात घाम गाळायचा आणि युद्धाच्या काळात जे काय असेल ते तुमचं प्रत्यक्षात मांडायचंय. म्हणजे आपली परीक्षा म्हणजे काय, आता सध्या युद्ध आहे. आता ह्या युद्धात तुम्हाला लढायचं आहे, पुढे जायचंय. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला तुमची तलवार म्हणजे काय आहे? छत्रपतींच्या काळाची तलवार होती ती खरी तलवार होती. आपल्या काळातली तलवार जी आहे ती कलम म्हणजे काय आहे, पेन वगैरे आहेत ना, हे तरी आपली तलवार आहे. मग आता ह्या तलवारीचा वापर सुद्धा आपल्याला करायचा आहे, पण त्यासाठी डोक्यात पण भरपूर काय असलं पाहिजे. कारण का, डोक्यामध्ये काही नसेल तर परीक्षेत कसं लिहिणार? म्हणजे काय होतं बघा, घाबरून जायचं नाहीये, स्वतःला प्रेरणा द्यायची आहे. कारण का बघा, छत्रपतीने जे आपल्याला शिकवलं तेच आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. कारण का, शक्य होईल तेवढं चांगल्या पद्धतीनं जो अभ्यास राहिलेला आहे तो अभ्यास आपण केला पाहिजे. आणि जेवढं झालंय आतापर्यंत त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आणि एक विशेष म्हणजे काय माहितीये का, बरीचशी मुलं काय करतात, तर सोप्या घटकाकडे दुर्लक्ष करतात. सोपा घटक, कारण का आपल्याला वाटतं की बाबा हा मला लई येतं ते, आता काय त्याच्याकडे गरज नाहीये. पण असं करू नका, कारण महत्वाचा विषय तोच असतो. कारण का, सोपं तेवढं खूप अवघड असतं. आपण म्हणतो सोपा घटक लय सोपा आहे, पण नाही, ते काय महत्वाचा विषय आहे, तर सोपाच विषय खूप अवघड असतो. त्यामुळं सोप्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. मग त्याच्यामध्ये तुमचं बेसिक कन्सेप्ट असतील, छोट्या छोट्या संकल्पना असतील, तुम्हाला जर जे काही आठवत असेल त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. कारण बघा, परीक्षेच्या वेळेस तेच घटक तुम्हाला कामी येणार आहे. काही ठिकाणी तुम्हाला आठवण्यासाठी, काही गणित सोडवण्यासाठी, काही विषय समजण्यासाठी त्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्यामुळं त्या गोष्टीकडे खूप लक्ष द्या. आणि बघा, जर आपण आता अवघड करत बसलो, आता सध्याच्या परीक्षेची वेळ आलेली आहे, राहिलेत 20-22 दिवस राहिलेले आहेत आपल्याकडं. तर मग ह्या 20-22 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर बघा, स्वतःला जे काही जमत होतं आतापर्यंत आणि जे काही आपण केलेले आहे आणि जे आता इथून पूर्वी जे काही केलं असेल त्याच्याकडे खूप काळजीपूर्वक लक्ष द्या.
सराव करा, पुढे जाण्याचा प्रयत्न करा. काही घटक जर जमत नसतील, काही घटक विसरत असतील तर ते लिहून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सराव करा, एकदा दोनदा तीनदा लिहा, परत ते आठवण्याचा प्रयत्न करा. कारण का हा सरावच आपल्याला काय करू शकतो. आणि विशेष म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचा मूलमंत्र म्हणजे काय, सरावच. आतापर्यंत मी कित्येक वेळा तर सराव प्रॅक्टिस हा शब्द सतत उच्चारलेला आहे. का, कारण बघा, कुणी अडाणी माणूस असेल किंवा एकदम काहीच त्या मुलाला येत नसेल, तो सुद्धा परीक्षा पास होऊन जातो. कारण अशी उदाहरणं आपण बरीचशी बघितलेली आहेत. त्याच्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाहीये. कारण बघा, घाबरलं, त्याला काही कळत नाही म्हणून स्वतःला जर नेगेटिव्ह थॉट्सने तुम्ही मागे खेचत असाल तर ते करू नका. तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही करू शकता, तुम्ही पुढे जाऊ शकता, तुम्ही परीक्षा चांगल्या मार्काने देऊ शकता. कोणताही विषय तुम्हाला अवघड जाणार नाही एवढी तुमची कुवत आहे. तुम्ही हे स्वतःला म्हटलं पाहिजे आणि स्वतःमध्ये ते विचार आणले पाहिजे. तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने परीक्षा देऊ शकता, स्वतःला प्रोग्रेस करू शकता, स्वतःमध्ये पॉवर आणू शकता. त्यासाठी तुम्हाला तसे विचार केले पाहिजे. निगेटिव्ह माणसांकडून थोडंसं लांब राहा, त्यांच्या जवळ जाऊ नका. जर ते काय सांगत असेल, तुला काय जमतं, त्यांच्यापाशी जाऊच नका, त्यांना निग्लेक्ट करा, इग्नोर करून टाका. काय करा, तुम्ही तुमच्या विचारांना प्रोत्साहन द्या. तुम्हाला जे काही मोटिवेट वाटत असेल, तुम्ही स्वतः जास्तीत जास्त मोटिवेट होणं गरजेचं आहे. कारण बघा, कोणताही व्यक्ती काय करू शकतो, तर स्वतःमध्ये जी पॉवर असते ती स्वतःलाच ओळखावी लागते. ती पॉवर तुमच्यामध्ये असते, ती पॉवर ओळखा, परीक्षेसाठी प्रयत्न करा. काही अडचणी आली, काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील कमेंटमध्ये कळवू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला आवडले असल्यास धन्यवाद. आत्ताच आपण बघितलं होतं बघा, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या महत्वाच्या टिप्स, बरोबर. आता बघा, महत्वाचा विषय काय तुम्हाला कळालाच असेल. स्वतःची प्रेरणा, स्वतः पॉझिटिव्ह राहणं, हेच म्हणजे काय, हे महत्वाची टिप्स आहे. स्वतःचा अभ्यास परफेक्ट असणं हेच महत्वाचं आहे, बरोबर आहे का. आणि जे झाले त्याचा सराव. ओके, चला पुढे काय बघा, तर तुम्हाला 21 फेब्रुवारी चालू होणारी 10वीची बोर्डाची परीक्षा, त्यासाठी बघा महत्वाच्या काही घटक आपण आपल्या अविनाश अकॅडमी आणणार आहे. आणि ते बघा पुढं ते सिरीज मध्ये चालणार आहे. तर बघा, जे काही विषय तुम्हाला आवड जात असतील त्याबद्दल अविनाश अकॅडमी तुम्हाला एक महत्वाचे लेक्चर्स आणणार आहे, ते चालू करणार आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला आजपासूनच तुम्हाला हे व्हिडिओ मिळून जातील आणि तुमच्या परीक्षेसाठी ते अत्यंत महत्वाचे असतील. तर आपल्या चॅनलवर बघू शकता, पाहू शकता आणि तुमच्या अडचणी दूर करू शकता. काही प्रश्न असतील कमेंट करा, व्हॉट्सअपला विचारा. तर आपला मोबाईल नंबर आहे 8411901132. तर या मोबाईल नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमच्या प्रश्न अडचणी विचारू शकता. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. परीक्षेसाठी सुद्धा बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.